जनसन्मान यात्रा जी आहे अमळनेर या ठिकाणी पोहोचलेली आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत जे आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व पदाधिकारी जे आहेत इथे पोहोचलेले आहेत। जेवण सुरू आहेत। रुपालीताई चाकणकर आपल्यासोबत बोलायला। ताई काय सांगाल, जनसन्मान यात्रेचा शेवटचा दिवस आणि असं भोजनाचा कार्यक्रम? जनसन्मान यात्रा ही आमची दिंडोरीपासून सुरू झाली। आज 5वा दिवस आणि जळगावमध्ये याचा समारोप होतोय। अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये महिला भगिनींनी पहिल्या दिवसापासून या सन्मान यात्रेचे स्वागत केलंय। दादांनी माझ्या या महिला भगिनींसाठी जी लाडकी बहीण योजना आणली आहे त्याच्यामुळे महिला भगिनींना एक उत्साह जाणवतोय की आपली कोणीतरी काळजी घेणारा भाऊराया आहे आणि तो उत्साह आपण पाहताय सगळ्या या महिला भगिनींच्या चेहऱ्यावर दिसतोय। आज यांच्याबरोबर जेवण करत असताना मनाला समाधान वाटतंय। त्यांचे काही प्रश्न आहेत, बरेचसे सुटलेले आहेत, काही सुटतील, पण त्यांना विश्वास आहे की आपला दादा आपले प्रश्न सोडवणार आहे। अर्थातच ताई, पूर्ण तळागाळात जात आहात, सर्वसाधारण लोकांना भेटत आहात, संवाद साधत आहात, योजना सांगत आहात। नेमकं महिलांसाठी आणि युवतीसाठी तुम्ही काय सांगाल याबाबत? खरं तर या सगळ्या घटकांमध्ये आम्ही असं सांगायचो की जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आमचा संघर्ष आहे, पण आता आम्ही इतके समाधानी आहोत की मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती 5,000 रुपये लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून आहे, ते 18 वर्षाची झाली की रोख रक्कम 75,000 असे एकूण 1,01,000 रुपये तिला मिळतात। 18, 19, 20, 21 वर्षाची होईपर्यंत या 4 वर्षामध्ये तिला मोफत उच्च शिक्षण आहे। 21 वर्षापासून 65 वर्षापर्यंत तिला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दर महिना 1,500 रुपये आहे। 65 वर्षाच्या पुढे दर महिना 3,000 रुपये वयोश्री योजना आहे। आणि म्हणून मला असं वाटतंय आता आमच्या जन्मापासून शेवटच्या क्षणापर्यंत सरकार आमची काळजी घेण्यासाठी सज्ज आहे आणि आमच्या पाठीमागे पाठीराखे म्हणून उभे राहिलेत। आता दुसरा टप्पा सुरू होणार आहे पुण्यापासून, तुम्ही त्याच विभागातले आहात, तिथे कशा पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे? या सगळ्यांमध्ये खरं तर आपण पाहतोय गेले अनेक दिवसांपासून आम्ही तयारी करतोय। या पक्ष जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करून त्या पद्धतीने पुढे वाटचाल करू। नक्कीच धन्यवाद रुपालीताई की भोजन करताना देखील त्यांनी आपल्यासोबत जय महाराष्ट्रासोबत संवाद साधलेला आहे।